तर माझं चॅलेंज आहे ओपन की आमच्या कुठल्याही 33 ग्रामपंचायतीपैकी 28 ग्रामपंचायतीचे सरपंच शिवसेनेचे आहेत, त्यापैकी एकही सरपंच कुठलाही सरपंचला आम्ही ह्या ओपन सीटवर निवडून उभा केला तर त्याला आम्ही भरघोस मताने निवडून आणू। विकास शेठ गोगावलेंची कुठली या जिल्हा परिषदमध्ये कुठली वावडी उडवली जाते पूर्णपणे चुकीची आहे। तर आमच्याकडे जे शिवसैनिक आहेत ते निष्ठावंत शिवसैनिक आहेत, पैशाने विकलेले जाणार नाहीत। ज्यांना पैशाचा माज आलाय ते पैशाचा माज दाखवण्याचा प्रयत्न करतायत, त्याला सडीसोड उत्तर आमच्या भागातले शिवसैनिक योग्य वेळेला देतील। समोरच्यांनी भान राखून राहावं। आम्ही वाघाला पळून लावलं, मुळात आमच्या भागामध्ये वाघ नाही, आमच्या भागामध्ये बिबट्या आहे, आणि बिबट्या आहे तो कुत्री चोरणारा बिबट्या आहे, त्यामुळे तो वाघ नाही आहे। त्यामुळे त्यांनी जो पाहिला असेल तो बिबट्या पाहिला असेल, वाघ त्याला अजून बघायचा आहे, वाघाचं दर्शन त्याला झालं नाही, योग्य वेळी आम्ही वाघाचं दर्शन आम्ही त्याला देऊ किंवा घडवू। त्यामुळं आमच्याशी बोलताना आमच्या पक्षावर टीका करताना भान राखून करावं। भरत शेठ गोगावले साहेबांवर किंवा विकास शेठ गोगावले साहेबांवर बोलून त्यांना प्रसिद्धी मिळवायची आहे, त्यांना प्रसिद्धी मिळवायची आहे। समोरचा जो कोण बोलतोय, तुझ्या गावात जातो त्या गावाच्या सभामंडपात बसतो, तो सभामंडप शिवसेनेने बांधलेला आहे। ज्या गावात पाणी पितो ते पाणी शिवसेनेने आणलेलं आहे, ज्या रस्त्याने जातो तो रस्ता शिवसेनेने आणलेला आहे। त्यामुळे ही सगळी जी कामं आहेत प्रत्येक गावामधली ते आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून झालेली आहेत। त्यामुळे आम्ही कुठला नारळ फोडला, नारळ फोडून आमचं कुठलं काम झालं नाही असं आमचं एक गाव नाही। काही अडचणी 5 मेला पाऊस पडला, त्यामुळे जे कामं आमची अपुरी झालेत ती येणाऱ्या काळामध्ये आम्हीच पुरे करणार आहोत। आत्ताच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या मतदारसंघाने विनेरे विभागातल्या करंजाडी जिल्हा परिषद मतदारसंघातून जवळजवळ आम्ही 3900चा लीड आम्ही माननीय गोगावले साहेबांना आमदारकीला दिलेला आहे। आम्ही लीड दिलाय तो केवळ विकासाच्या जीवावर दिलाय। आमच्याकडं जी मतदार लोक आहेत किंवा आमची गावं आहेत त्या गावचा 100% विकास जरी झाला नसला तरी 99% विकास हा शिवसेनेच्या माध्यमातून झालेला आहे। पूर्वी पाण्याचे टँकर जवळजवळ 27 ते 28 टँकर लागायचे पूर्ण भागामध्ये जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये, पण गोगावले साहेबांच्या नेतृत्वामुळे आज जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर प्रत्येक गावामध्ये पाण्याच्या योजना ते काम सुरू आहे, बहुतांशी कामं झालेली आहेत। आमच्या मतदारसंघामध्ये 3 रेल्वे स्टेशन आहेत आणि एक रेल्वे स्टेशन विनेरे हे रेल्वे स्टेशन कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी झगडून दिल्लीपर्यंत जाऊन ते रेल्वे स्टेशन आमच्या शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही ते रेल्वे स्टेशन आणलेलं आहे। झोल्याच्या मंदिर होण्याकरता किंवा झोल्याचा परिसर सुधारणा करण्याकरता तुम्ही म्हणजे आज जो मुद्दा काढला तो अतिशय चांगला विचारला तुम्ही। जवळजवळ 5 कोटी रुपयाचा निधी झोलाई मातेचा परिसर सुधारणा करण्याकरता आमदार गोगावले साहेबांच्या माध्यमातून आम्ही कार्यकर्त्यांनी आणलेला आहे। आणि ते झोलाई मंदिरचा जो परिसर आहे अगदी गेट पासून ते पूर्णपणे भक्त निवास जवळ 4 कोटीचं भक्त निवास आम्ही मानतोय। जवळजवळ तुम्हाला सांगायची गोष्ट झाली तर पाठच्या ज्या पूर्णपणे कंपाऊंड आहे त्याचे 3 गेट आहेत किंवा अन्य ज्या गोष्टी आम्ही मंदिरासाठी सभामंडप आहे ते संपूर्ण आम्ही गोगावले साहेबांच्या माध्यमातून आणलेलं आहे। आणि त्या मातेने 4 वेळा भरतशेठ गोगावले साहेबांना आशीर्वाद दिलेला, त्यांच्या आशीर्वादाने भरतशेठ गोगावले साहेब निवडून आलेत। मी 4 वेळा सरपंच झालेलो आहे, 2 वेळा जिल्हा परिषद झालो आहे, हे 4 वेळा सरपंच झालेत, हे सभापती झाले। तेव्हा झोलाई माता जास्त करून स्थानिकांना आशीर्वाद देते, आमच्या लोकांना आशीर्वाद थोडा उशिरा मिळतो, परंतु आमच्या स्थानिकांची जी भक्ती आहे ती इतरांपेक्षा अधिकची आहे। की आम्ही मतलबाची भक्ती करत नाही, स्वार्थासाठी भक्ती करत नाही, की आम्ही अगदी तन मना धनापासून जी भक्ती आम्ही झोलाई मातेची करतो, त्यामुळे झोलाई माता ही प्रथम आम्हाला पावते। त्यामुळे आमचा आतापर्यंतचा हा अनुभव आहे। राहिला प्रश्न तुमचा जो मुद्दा केला की बाबा मी ह्या गावचा रहिवासी आहे, सुतारकोंड गावाला माझा जन्म झाला। मित्रांनो मला सांगावंसं वाटतंय की सुतारकोंडला जन्म झाला, गेले अनेक वर्ष ज्या गावाचा तो सरपंच म्हणून काम करतोय त्या गावाची परिस्थिती बघा आणि सुतारकोंड किंवा विनेऱ्याची परिस्थिती बघा। विनेऱ्या गावामध्ये सरपंच असताना किंवा आमच्या कार्यकर्त्या शिवसेने अतिशय चांगल्या प्रमाणे काम केलंय आणि एखादा जन्म झाला एखाद्या ठिकाणी म्हणून तो तिथला रहिवासी होतो असा भाग नाही। त्यांचे ते अधिकृत सरपंच त्या शिरगावचे आहेत, शिरगाव हे गाव आमच्या विनेरे विभागामध्ये येत नाही, त्यामुळे ते आमच्या विभागातले नाहीत, त्यामुळे ते पूर्ण वेगळ्या विभागातले आहेत। त्यामुळे आमच्या विभागामध्ये ते येण्याचा काही प्रश्न येत नाही, आले तरी आमचे शिवसैनिक निवडणुकीच्या माध्यमातून त्याला योग्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत। त्यांच्यासमोर एक सरपंच जरी आम्ही निवडणुकीला परत सांगतो सरपंच जरी उभा केला तरी आम्ही आमच्या ज्या मतदारसंघामधलं जे आमचं जे प्राबल्य आहे, जे मतदारांचं प्राबल्य आहे हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आम्ही दाखवून देऊ। दादली पासून ते फालकेवाडीपर्यंत कोटी रुपयाची कामं प्रत्येक गावात झालेत आणि ती शिवसेनेच्या माध्यमातून झालीत आणि कुठल्याही पक्षाने इतर कुठलं काम केलेलं नाही। मागच्या जिल्हा परिषद सदस्यांनी, पंचायत समिती सदस्यांनी किंवा आमच्या असलेल्या सभापतींनी किंवा आमच्या मागच्या गेलेल्या विजय दोंडू सावंत कैलासवासी किंवा आमचे मित्र अमित मोरे असतील, त्यांनी सुद्धा विकासाची कामं शिवसेनेच्या माध्यमातून केलेत
आणि ती कामं केल्यामुळं आम्ही लोकांनी कामं केल्यामुळं भरतशेठ गोगले साहेबांच्या पाठीमागे राहून ही आम्ही कामं केलीत. आम्ही कुठल्याही जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती सदस्य आमचा निष्क्रिय नाही, तो सक्षम आहे. स्वतःची गाडी आणली, स्वतःसाठी आणली, ती लोकांना दाखवत आहेत. त्यापेक्षा आम्ही तसं काय कुठलं चुकीचं काम करत नाही. आम्ही फक्त विकास कसा आमच्या गावामध्ये होईल, आमच्या इथं बसलेला सर्वसामान्य कार्यकर्ता पूर्ण गावाचा विकास कसा होईल हे सगळं प्रयत्नशील आहे. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.